2024 महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक उद्या सुरू होत आहे। 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य निवडण्यासाठी महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक होणार आहेत। 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित केले जातील। 2024 महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक उद्या होत आहे, म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 ला त्याची निवडणूक होत आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 सदस्यांना बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदानाची नोंदणीकृत आहे 9,07,25,119 इतकी आहे। मागच्या सरकारचे आपण नेते मंडळी पाहूया, थोडक्यात आपण पाहूया। नेते आहेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांची पार्टी होती। देवेंद्र फडणवीस यांची पार्टी भाजप 2013 पासून सक्रिय आहेत। नागपूर पश्चिम, दक्षिण पश्चिम मधून ते आमदार म्हणून आहेत। 105 जागांवर त्यांनी निवडणूक लढवली होती भाजप पक्षाने, त्यामध्ये 102 ही त्यांचे आमदार आहेत त्यांच्याकडे। अजित पवार आहेत राष्ट्रवादीचे, 2024 पासून ह्या युतीमध्ये आहेत, बारामतीमधून आमदार आहेत ते, 40 आमदार आहेत त्यांचे आता। एकनाथ शिंदे देखील आहेत, 2023 पासून हे तिघांची आघाडी आहे। कोपरी पाच पाकडी येथून ते आमदारकीसाठी उभे राहतात। 38 आमदार आहेत त्यांच्याकडे। पुढे जाऊया आपण महाविकास आघाडीकडे। नेते आहेत नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील। नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाकडे 37 आमदार आहेत। उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 तर जयंत पाटील यांच्याकडे आहेत 12 आमदारांची संख्या आहे। यांची पार्श्वभूमी पाहूया आपण। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे। महाराष्ट्रातील शेवटच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2000 मध्ये झाल्या होत्या। भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळवले, तथापि अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेला युतीतून बाहेर पडावे लागले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासोबत सामील होऊन महाविकास आघाडी नावाची नवीन युती स्थापन केली। त्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची भूमिका स्वीकारून महाविकास आघाडीने राज्य सरकार स्थापन केले होते। राजकीय घडामोडी आपण पाहणार आहोत थोडक्यात। 2022च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि शिंदे नवीन मुख्यमंत्री बनले। महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटही या सरकारमध्ये सामील झाले होते। 2024 महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विभाजनानंतरची पहिली मोठी निवडणूक ही आहे। महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त 17 जागा जिंकल्या होत्या मागच्या लोकसभेमध्ये। वेळापत्रक पाहणार आहोत आपण, उद्यापासूनची निवडणुका होणार त्याचं वेळापत्रक पाहणार आहोत। मतदान कार्यक्रम आणि वेळापत्रक पाहणार आहोत। सूचना तारीख ही 22 ऑक्टोबरला होती। उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबरला होती। नामांकनाची छाननी 30 ऑक्टोबरला होती। नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबरला होती आणि मतदानाची तारीख म्हणजे उद्या आहे आणि मतमोजणीची तारीख 23 नोव्हेंबरला आहे। पक्ष आणि युती आपण पाहूया। भारतीय जनता पार्टी यांचे मुख्य नेते आहेत देवेंद्र फडणवीस। त्यांनी मागच्या आणि ह्या जागा मिळून येणाऱ्या जागामुळे 145 आणि +4 149 जागेसाठी उभे आहेत उद्याच्या निवडणुकीमध्ये। शिवसेना एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण सोबत 76+5 अशी जागा लढवल्या जाणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार 52+8 अशी जागा लढवली जाणार आहेत। त्यांचे उमेदवार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात आहेत। जनसुराज्य शक्ती विनय कोरे हे 2, राष्ट्रवादी युवा स्वाभिमान पक्ष म्हणजे रवी राणा यांचा पक्ष आहे हा, त्यांच्याकडून एकच आमदारकीला उभे राहत आहेत ते। राजश्री शाहू विकास आघाडी, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा हा पक्ष आहे राजश्री शाहू विकास आघाडी, त्यांनी फक्त एकच उमेदवार उभा केलाय। आपण महाविकास आघाडीकडे आपण पाहूया आता। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस INC हे याचे अध्यक्ष आहेत, यांचे मेन आहेत नाना पटोले। यांनी जागा लढवल्या आहेत 100+2 म्हणजे 102 जागांवर ते उभे असणार आहेत। शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा मशाल हा चिन्ह असून प्रतीक असून उद्धव ठाकरे हे 90+2 जागेवरती उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांची तुतारी शरद पवार यांनी 85+1 या इतक्या जागांवर ते उभे राहणार आहेत। समाजवादी पक्ष सायकल
यांचं चिन्ह आहे. अबू आझमी म्हणून त्याचे मुख्य आहेत. 2+7 हा त्यांचा आकडा दाखवतो आहे. तर उद्या येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या मतमोजणीला तेव्हा कळेल आपल्याला. भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष, जयंत पाटील, प्रभाकर पाटील हे यांच्याकडे हा पक्ष आहे. शिट्टी हा त्यांचा प्रतीक आहे. 3+2 असे उमेदवार त्यांनी उभे केले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजे मार्क्सवादी, अशोक ढवळे 2+1 असे उमेदवार उभे आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे बुधमाला पावरा हे उमेदवार आहेत. त्यांनी एकच कॅन्डिडेट उभा केलेला आहे. परिवर्तन महाशक्ती, प्रहार जनशक्ती पार्टी यांचं प्रतीक आहे बॅट आणि नेते आहेत बच्चू कडू. एकूण जागा लढवणार आहेत 38 जागा लढवणार आहेत ते. स्वाभिमानी पक्ष राजू शेट्टी यांचा पक्ष आहे. ते ह्यावेळेस TBT म्हणून एक युती आहे त्यासोबत असणार आहेत. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष संभाजीराजे छत्रपती TBT या तत्वावर ते जात आहेत. महाराष्ट्र राष्ट्र समिती शंकर अण्णा ढोंगळे हे देखील TTB कडून आहेत. स्वतंत्र भारत पक्ष वामनराव चपट हे देखील TTB सोबत आहेत. आता आपण इतर मध्ये पाहणार आहोत. आता आपण इतर पार्टीज पाहणार आहोत. त्यांचे ध्वज, प्रतीक, नेता आणि किती जागा लढवणार आहेत ते पाहणार आहोत. ह्यामध्ये सर्वात टॉपला आहेत बहुजन समाज पक्ष. यांचा ध्वज आहे हत्ती, प्रतीक देखील हत्ती आहे. नेता सुनील डोंगरे 237 जागा लढवणार आहेत. वंचित बहुजन विकास आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा हा पक्ष आहे. एकूण 200 जागा लढवणार आहेत. लक्षात घ्या तुम्ही, फक्त एकूण 200 जागा लढवणार आहेत. बहुजन समाज पक्ष 237, सुनील डोंगरे यांचा नेता आहे या पक्षाचा. 237 जागा लढवल्या जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर 200 जागा लढवल्या जाणार आहेत त्यांच्या मार्फत. त्यानंतर नंबर येतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे यांचा पक्ष आहे. इंजिन आहे. 135 जागांवरती ते उभे राहणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर 93 जागांवरती ते उभे राहणार आहेत. आझाद समाज पक्ष कांशीराम म्हणजे चंद्रशेखर आझाद कितळी हा त्यांचा प्रतीक आहे. हे नगिना इथून खासदार आहेत. ते महाराष्ट्रामध्ये 40 जागा लढवणार आहेत. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसल्लिन म्हणजे MIM इम्तियाज जलील आहेत. 17 जागा लढवणार आहेत. बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर TBT सोबत ते जाणार आहेत. आता आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज उमेदवारी यादी पाहणार आहोत. पहिला नंबर लागतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. अक्कलकुवा हे महायुतीचे तिथे कॅन्डिडेट्स उभे आहेत. महाविकास आघाडीचे देखील कॅन्डिडेट्स तिथे उभे आहेत. नंदुरबार जिल्ह्यांमधून विधानसभा मतदार संघाची यादी आपल्याला मिळालेली आहे. अक्कलकुवा आहे, शहादा आहे, नंदुरबार, नवापूर या सर्व ठिकाणी आपल्याला उमेदवारांची यादी आपल्याकडे आहे. आपण ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. धुळे आहे, त्यानंतरला जळगाव देखील आहे. सर्व डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवा महायुती कडून आमशा पाडवी म्हणून एक आहेत. महाविकास आघाडी काँग्रेसकडून कागडा चंदा पाडवी म्हणून आहेत. नंदुरबार शहादा भाजपकडून आहे राजस पाडवी, काँग्रेसकडून आहेत राजेंद्र कुमार गावित. नंदुरबार मतदारसंघामधून आहेत भाजप विजयकुमार गावित, किरण तडवीद आहेत. नवापूर महायुतीकडून राष्ट्रवादी भरत गावित, महाविकास आघाडीकडून शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक आहेत. हे उद्याच्या दिवशी आपल्याला कळतील. 23 तारखेला कळेल आपल्याला कोण जिंकणार कोण हारणार. धुळेमधून आहेत
धुळे जिल्ह्यामधून आहेत विधानसभा मतदारसंघ, याच्यामध्ये साक्री, मंजुळा गावित आहेत. काँग्रेसकडून प्रवीण बापू चौरे आहेत. धुळे ग्रामीणमध्ये भाजपचे राघवेंद्र मनोहर पाटील आहेत. काँग्रेसचे कुणाल रोहिदास पाटील आहेत. धुळे शहरमधून भाजपकडून अनुप अग्रवाल, शिवसेना युबीटी कडून अनिल गोटे आहेत. सिंदखेडा भाजपकडून जयकुमार रावल, राष्ट्रवादी सपाकडून संदीप बेडसे आहेत. शिरपूर मतदारसंघामधून भाजपचे काशीराम पावरा, सीपीआय कडून बुधा माला पावरा आहेत. जळगाव जिल्ह्यामधून मतदारसंघ येतो चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अंमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर हे इतके सारे मतदारसंघ येतात. चोपडामधून चंद्रकांत सोनवणे आहेत शिवसेनेकडून. शिवसेने उबाटाकडून आहेत प्रभाकरप्पा सोनवणे म्हणून आहेत. रावेर मतदारसंघामधून भाजपकडून अमोल जावळे आहेत. काँग्रेसकडून धनंजय शिरीष चौधरी आहेत. भुसावळ एससी साठी येतो हा भाग, भाजपकडून आहे संजय वामन सावकारे. काँग्रेसकडून आहे राजेश तुकाराम मानवतकर. जळगाव शहरमधून आहेत भाजपचे सुरेश भोळे, जयश्री महाजन आहेत. जळगाव भुसावळ इथून आहेत भाजपचे संजय वामन सावकारे. काँग्रेसचे राजेश तुकाराम मानवतकर आहेत. जळगाव शहर कडून भाजपचे सुरेश भोळे आहेत. शिवसेना उबाटाचे जयश्री महाजन आहेत. जळगाव ग्रामीण मधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी सपाचे गुलाबराव देवकर. अंमळनेर राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील, काँग्रेसचे अनिल शिंदे. एरंडोल मध्ये शिवसेनेचे अमोल पाटील, राष्ट्रवादी सपाचे सतीश अण्णा पाटील आहेत. चाळीसगाव मधून भाजपचे मंगेश चव्हाण आहेत. शिवसेनेकडून उबाटाचे उन्मेष भैयासाहेब पाटील आहेत उभे. पाचोरामधून शिवसेनेचे आहेत किशोर पाटील. शिवसेने उबाटाचे आहेत वैशाली सूर्यवंशी. जामनेरमधून आहेत भाजपचे गिरीश महाजन. राष्ट्रवादी सपाचे आहेत दिलीप खोडपे. मुक्ताईनगर मध्ये आहेत शिवसेनेचे चंद्रकांत निंबा पाटील. राष्ट्रवादी सपा कडून आहेत रोहिणी खडसे खेवलकर. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो बुलढाणा. बुलढाणामध्ये 21 विधानसभा मधून मलकापूर हा मतदारसंघ आहे. त्यामधून भाजपकडून चैनसुख मदनलाल संचेती, त्यांच्या अपोजिटला आहेत काँग्रेसचे, माफ करा थोडा मागे गेलो, धनंजय शिरीष. पुढचा जिल्हा येतो बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामधील मतदारसंघ आपण पाहणार आहोत. मलकापूरमध्ये भाजपचे उमेदवार जयंतसुख मदनलाल संचोती. काँग्रेसचे उमेदवार आहेत राजेश एकाळे. बुलढाणा मधून आहेत संजय गायकवाड, काँग्रेसचे आहेत. शिवसेना उबाटाकडून जयश्री चौधरी आहेत. चिखलीमधून भाजपचे श्वेता महाले आहेत. काँग्रेसकडून राहुल बोंद्रे आहेत. शिंदखेड राजामधून राष्ट्रवादीचे कायानंद देवानंद असे आहेत. काँग्रेसकडून माफ करा शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर आहेत. काँग्रेसवादी सपाकडून राजेंद्र शिंगणे आहेत. बेहकर हा एससी साठी राखीव आहे. शिवसेनेकडून संजय रायमुलकर. शिवसेना उबाटाकडून सिद्धार्थ खरात आहेत. खामगावमध्ये भाजपचे आकाश फंडकर आहेत. काँग्रेसचे राणा दिलीप कुमार, गोकुळचंद सनदा आहेत. जळगावमध्ये जामोद भाजपकडून आहेत संजय कुटे. काँग्रेसकडून आहेत स्वाती संदीप वाकेकर म्हणून आहेत. पुढचा जिल्हा आहे तो अकोला. अकोलामधून आहेत अकोट, बालापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यामधील मतदारसंघ आहेत. अकोट हा 28 नंबरचा असून भाजपकडून आहेत प्रकाश भारसाकळे. काँग्रेसकडून आहेत महेश गंगणे. बाळापूर मधून आहेत काँग्रेसचे माफ करा शिवसेनेचे बळीराम शिरस्कार म्हणून आहेत. शिवसेना उबाटाकडून आहेत नितीन देशमुख.
पश्चिम मधून आहेत भाजप विजय अग्रवाल म्हणून आहेत. काँग्रेसचे उमेदवार आहेत साजिद खान, मन्नान खान. अकोला पूर्व कडून आहेत भाजप रणधीर सावरकर. शिवसेना उबाटाकडून आहेत गोपाळ दातारकर म्हणून. मूर्तिजापूर भाजपकडून आहेत हरीश मारुती अप्पा पिंगळे. राष्ट्रवादी सपाकडून आहेत सम्राट डोंगरदिवे. एकूण 38 जिल्हे आहेत, त्याची सर्व आपण माहिती पाहणार आहोत. वाशिम जिल्ह्याकडून मधून आहेत रिसोड हा भावना गळवी यांचा शिवसेना पक्ष असणार आहे. काँग्रेसचे अमित झनक आहेत. वाशिम हा एससी साठी राखीव आहे. भाजपचे श्याम कोडे आहेत. शिवसेना उबाटाचे सिद्धार्थ देवळे आहेत उभे इथे. कारंजाकडून भाजपचे साई प्रकाश डहाके आहेत. राष्ट्रवादी सपाकडून उभे आहेत गायक पाटणी म्हणून एक आहेत. पुढचा नंबर येतो अमरावती. यामध्ये 36 मतदारसंघाचा नंबर आहे. धामणगाव रेल्वे कडून आहेत भाजप प्रताप अडसड आहेत. काँग्रेस कडून वीरेंद्र जगताप आहेत. बडनेरा मधून RYSP कडून आहेत रवी राणा. शिवसेनेचे आहेत उबाटाचे सुनील खराटे म्हणून आहेत. अमरावती मधून आहेत राष्ट्रवादीचे सुलभा खोडके. काँग्रेसचे आहेत सुनील देशमुख. तेवसाकडून आहेत भाजपचे राजेश श्रीराम वानखेडे. काँग्रेसकडून आहेत यशोमती ठाकूर. अमरावती दर्यापूर येथून आहेत SC साठी हा राखीव आहे. RYSP कडून रमेश बुंदिले आहेत. त्यासोबत तिथे शिवसेनेचे अभिजित अडसूळ आहेत. परत तिथे शिवसेनेचे उबाटाचे गजानन लवाटे आहेत. पुढचा नंबर येतो मेळघाट. इथून भाजप केवळराम काळे आहेत. काँग्रेसचे हेमंत नंदा चिमोटे आहेत तिथून उभे. अचलपूर मधून येते भाजपचे प्रवीण तायडे आहेत तिथून उभे. काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख आहेत. मोर्शी मधून येते भाजपचे उमेश यावलकर. राष्ट्रवादी देवेंद्र भुयार म्हणून आहेत राष्ट्रवादीकडून. राष्ट्रवादी सपाकडून आहेत गिरीश कराळे म्हणून आहेत. पुढचा जिल्हा येतो वर्धा. वर्धामध्ये आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा असे मतदारसंघ आहेत. आर्वी मध्ये येतो भाजप सुमित किशोर वानखेडे म्हणून आहेत. राष्ट्रवादी सभाकडून मयुरा काळे आहेत. देवळीमधून भाजपचे राजेश बकाने. काँग्रेसकडून रणजित कांबळे आहेत. हिंगणघाट मधून भाजपचे समीर पुनावर. राष्ट्रवादी सपाचे अतुल वांदिले आहेत. वर्धामधून भाजपकडून आहेत पंकज भोयर. काँग्रेसकडून आहेत शेखर प्रमोद बाबू शेंडे म्हणून आहेत. पुढचा जिल्हा आहे नागपूर. नागपूरमध्ये काटोळा आहे. इथे भाजपचे चरणसिंह बाबूलालजी ठाकूर आहेत. तसेच राष्ट्रवादीकडून अनिल शंकर देशमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी सपाकडून सलील देशमुख आहेत. पुढील नंबर आहे सावनेर म्हणून इथे भाजपचे उमेदवार आहेत आशिष देशमुख. काँग्रेसचे आहेत अनुजा केदार. हिंगणा कडून आहेत भाजपचे समीर मेघे. राष्ट्रवादी सपाचे रमेशचंद्र बंग. उमरेडचे आहेत उमरेड मधून आहेत भाजपचे सुधीर पारवे. काँग्रेसचे संजय मेश्राम. नागपूर दक्षिण पश्चिम मधून आहेत भाजपचे देवेंद्र फडणवीस. त्यांच्या विरुद्ध आहेत प्रफुल्ल गुडगे पाटील. नागपूर दक्षिण मधून भाजप कडून आहेत मोहन माते. काँग्रेसचे आहेत गिरीश कृष्णराव पांडव. नागपूर पूर्व मधून आहेत भाजपचे कृष्णा खुपडे. राष्ट्रवादी सपाचे दुनेश्वर पेटे आहेत. राष्ट्रवादी मध्य मधून आहेत भाजपचे प्रवीण दटके. काँग्रेसचे आहेत बंटी शेळके. नागपूर पश्चिम मधून भाजपचे सुधाकर कोळे आहेत. काँग्रेसचे विकास ठाकरे आहेत. नागपूर उत्तर मधून आहेत भाजपचे मिलिंद माने. काँग्रेसचे आहेत नितीन राऊत. कामठीमधून आहेत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणून आहेत. काँग्रेसकडून सुरेश यादवराव मोहेर आहेत. रामटेकमधून शिवसेनेचे आशिष जयस्वाल. शिवसेने उबाटाचे आहेत विशाल
बरबटे. तुमसर मधून आहेत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, राष्ट्रवादी सपाकडून आहेत चरण वाघमारे. भंडारा मधून आहेत शिवसेनेचे नरेंद्र बोंडेकर, काँग्रेसकडून आहेत पूजा गणेश खवकर. साकोळीमधून आहेत भाजपचे अविनाश आनंदराव ब्राह्मणकर, काँग्रेसकडून आहेत नाना पटोळे. पुढचा जिल्हा आहे गोंदिया. गोंदियामधून अर्जुनी मोरगाव, राष्ट्रवादीचे तिथे आहेत राजकुमार बडोळे, काँग्रेसकडून आहेत दिलीप वामन बनसोड. तिरोरा मधून आहेत भाजपचे विजय रहांगडाळे, राष्ट्रवादी सपाचे आहेत रविकांत बोपचे. गोंदियाकडून आहेत भाजपचे विनोद अग्रवाल, काँग्रेसचे आहेत गोपालदास अग्रवाल. आमगाव मधून आहेत भाजपचे संजय पुराम व काँग्रेसकडून आहेत राजकुमार लोटूजी पुरम. आरमोरी मधून आहेत भाजपचे कृष्णा गजबे, काँग्रेसकडून आहेत रामदास मसराम. गडचिरोली मधून आहेत भाजपचे मिलिंद रामजी नरोटे, काँग्रेसकडून आहेत मनोहर तुळशीराम कोरेडी. अहेरे मधून आहेत राष्ट्रवादीचे धर्मराव आत्राम, राष्ट्रवादी सभाचे आहेत भाग्यश्री आत्राम. पुढील जिल्हा येतो चंद्रपूर. चंद्रपूर मधून रापुरा मधून आहेत भाजपचे देवराम विठोबा मोंगळे, काँग्रेसकडून आहेत सुभाष गोटे. चंद्रपूर मधून येतो भाजपचे किशोर जोरगेवार, काँग्रेसकडून आहेत प्रवीण नानाजी पाडवेकर. बल्लारपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे, सुधीर मुनगंटीवार आहे तिथून, काँग्रेसकडून आहेत संतोष रावत. ब्रह्मपुरी मधून आहेत भाजपचे कृष्णलाल बाजीराव सहारे, काँग्रेसचे आहेत विजय वडट्टीवार. चिमूर मधून आहेत भाजपचे बंटी भांगडिया, काँग्रेसचे आहेत सतीश वारजूकर. वडोदराचे आहेत भाजपचे करण देवतळे, काँग्रेसचे आहेत प्रवीण सुरेश काकडे. पुढील जिल्हा येतो यवतमाळ. यवतमाळ मधून आहेत वणीचे आहेत भाजप संजीव रेड्डी बोधकुरवार, शिवसेनेचे आहेत उबाळ्याचे संजय देरकर. राळेगाव मधून आहेत भाजपचे अशोक उईके, काँग्रेसचे आहेत वसंतराव पुरके. यवतमाळ मधून आहेत भाजप उमद एरावार, काँग्रेसकडून आहेत अनिल उर्फ बाळासाहेब मांगोळकर. दिग्रज मधून आहेत शिवसेनेचे संजय राठोड, काँग्रेसचे आहेत माणिकराव ठाकरे. आर्णी मधून आहेत भाजपचे राजू नारायण तोडसाम, काँग्रेसकडून आहेत जितेंद्र शिवाजीराव मोघे म्हणून आहेत. पुसद मधून आहेत राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी सपाचे शरद अपाराजी रावजी मैद म्हणून आहेत. उमरखेड मधून आहेत भाजपचे किरण मारुती वानखेडे, काँग्रेसचे आहेत साहेबराव दत्तराव कांबळे म्हणून आहेत. पुढील जिल्हा येतो नांदेड. नांदेडमधून आहेत किनवट, भाजपचे भीमराव केराम, राष्ट्रवादी सभाचे प्रदीप जाधव. पुढील येतो हदगाव. हदगावचे मध्ये आहेत शिवसेनेचे बाबूराव कदम, कोळीकर आहेत, माधवराव निवृत्तीराव पाटील नाव आहे त्यांचं, काँग्रेसचे. भोकर आहे, भोकरमधून भाजप श्रीजया चव्हाण, काँग्रेसमधून आहेत तिरुपती कदम कांडेकर. नांदेड उत्तरचे आहेत शिवसेनेचे बाळाजी कल्याणकर, काँग्रेसचे आहेत अब्दुल सत्तार. नांदेड दक्षिण मधून आहेत शिवसेनेचे आनंद शंकर खिडके पाटील, काँग्रेसचे आहेत मोहनराव मारोतराव हंबरदेव देखील आहेत. लोहामधून आहेत राष्ट्रवादीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत. एकनाथ पवार आहेत शिवसेनेचे उबाटाकडून. नारायणगावमध्ये भाजपचे राजेश पवार, काँग्रेसकडून निरंजन पाटील आहेत. देगलूर भाजपकडून आहेत जितेंद्र अंतारपूरकर, काँग्रेसचे आहेत निवृत्तीराव कोंडीबा कांबळे आहेत. मुखेड कडून आहेत भाजपचे तुषार राठोड, यांच्या इथून उभे आहेत हनुमंतराव मोटमोगरेकर, हे उभे आहेत. पुढील जिल्हा येतो हिंगोली. प्रत्येकाची नाव आणि प्रत्येकाचे मतदार संघाचे नाव घ्यायला खूप वेळ झाले ह्या व्हिडिओमध्ये, तर मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावाईज किती विधानसभा आहेत ते फक्त मी तुम्हाला नावं सांगतो.
तसेच 2024ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मतमोजणी आणि निकाल जेव्हा जाहीर होईल त्यानंतरला आपल्याला कळेलच की कोण जिंकेल आणि कोणाला किती मते हे तुम्हाला सविस्तर मी व्हिडिओमध्ये सांगतच जाईल. तसंच ही व्हिडिओ संपण्याच्या अगोदर तुम्हाला मी ही व्हिडिओ पूर्ण डिटेल संपूर्ण टाकूया आपण. हिंगोली जिल्ह्यामधून आहेत बसमत, कळमनुरी, हिंगोली आहे, हा हिंगोली जिल्ह्यामध्ये येतात हे 3 आमदारकी. पुढील आहेत परभणीमधून चिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी आहेत. पुढील जिल्हा आहे जालनामधून आहे परतूर, धनसावंगी, जालना, बदनापूर, भोकरदन. छत्रपती संभाजीनगर मधून आहेत सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, पैठण, गाणगापूर, वैजापूर हे आमदारकी येते. पुढील जिल्हा आहे नाशिक मधून नांदगाव, माळेगाव मध्य, माळेगाव बाह्य, बागलाण, कळवण, चांदवड, येवळा, सिन्नर, निफाड, दिंडोरी, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी. पुढील जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामधून डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई हे विधानसभा येतात. पुढील जिल्हा आहे ठाणेमधून भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मीरा भाईदर, ओवळा, माजिवडा, कोपरी, पाचपाकाडी, ठाणे, मुंब्रा, कळवा, ऐरोळी, बेलापूर. पुढील मुंबई उपनगर जिल्हा येतो, त्यामध्ये बोरवली, दहिसर, मागाठणे, मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोरी, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द, शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, चेंबूर, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम. पुढील जिल्हा आहे मुंबई शहरामध्ये धारावी, सायन, कोलीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मनमाड हिल, मुंबादेवी, कुळाबा. पुढील जिल्हा आहे रायगडमध्ये पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आहे. पुढील जिल्हा आहे पुणेमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पार्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ. पुढील जिल्हा आहे अहमदनगर, अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड. पुढील जिल्हा आहे बीड, गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, कैज, परळी. पुढील जिल्हा आहे लातूरमधून लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा. पुढील जिल्हा आहे धाराशिवमध्ये उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा आहे. पुढील जिल्हा आहे सोलापूरमधून करमाळा, मधा, बार्शी, मोहळ. सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोळा, माळशिरस. पुढील जिल्हा आहे सातारामधून फलटण, वाई, कोरेगाव, माणूस, कराड उत्तर, दक्षिण कराड, पाटण, सातारा. पुढील जिल्हा आहे रत्नागिरीमधून दापोळी, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर. पुढील जिल्हा आहे सिंधुदुर्गमधून कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी. पुढील जिल्हा आहे कोल्हापूरमधून चंदगड, राधानगरी, कागळ, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगळे, इचलकरंजी आणि शिरोळ. पुढील जिल्हा आहे सांगलीमधून मिरज, सांगली, इस्लामपूर, शिरोळा, पळूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठे महाकाळ आणि शेवटचा मतदारसंघ आहे 288 मधून जाट. इथून भाजपचे गोपीनाथ पडळकर आणि काँग्रेसचे आहेत विक्रमसिंह बाळासाहेब सावंत. हे उद्या निवडणूक उद्या होणार आहे. तसेच आपण युती किंवा पक्षांचे निकाल आपण पाहणारच आहोत. त्यासोबत महायुतीकडून आहेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, JSS, RSPS, RSVA असे एकूण 285 उमेदवार उभे आहेत. तर महाविकास आघाडीमधून काँग्रेसकडे आहेत, शिवसेनाचा उभाटा आहे, NCP आहे,
SP आहे, PWPI, CPIM आहे, CPI आहे. एकूण 288 उमेदवारांनी उभे केलेले आहेत महाविकास आघाडीमधून. इतर पक्ष आहेत, अपक्ष आहेत, नोटा आहेत. युतीच्या लढतीचे निकाल देखील आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 23 तारखेला पाहणारच आहोत आपण. प्रदेश एकूण जागा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, NCPची शरद पवार, हे सर्व आपण 23 तारखेला पाहणारच आहोत. तसेच प्रदेश वाईज आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण जागा 70 आहेत, विदर्भामध्ये 62 आहेत, मराठवाड्यामध्ये 46 आहेत, ठाणे कोकणमध्ये मिळून 39 आहेत, मुंबईमध्ये 46 आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये 35 आहेत. एकूण 288 एकूण जागा आहेत. शहर निकाल आपण पाहणार आहोत. मुंबईमध्ये 35, पुण्यात 8 आहेत, नागपूरमध्ये 6 आहेत, ठाण्यात 5 आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये 6 आहेत, नाशिकमध्ये 4 आहेत. असे प्रत्येक जिल्हा वाईज आपण डिटेल आपण पाहणारच आहोत. 23 तारखेला निकाल आहे, निकालाचे आपण वाट पाहणारच आहोत. तर उद्या निवडणुका आहेत, तर प्रत्येकाने घरातून निघा. 7 वाजता चालू होणार आहे निवडणूक बूथ. तर सर्वांनी निवडणूक द्यायला आवर्जून जावा. तर आपण पाहत होता सुबोध कांबळे TV. व्हिडिओ खूप मोठी झाली असेल तर माफ करा, व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे, पण खूप डिटेल मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.